बातमी सांगलीतील बाळ चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलेला आहे। मुलं न होणाऱ्या दाम्पत्याला बाळ विकल्याचा प्रकार समोर आलाय। विश्रामबागेतून अपहरण झालेल्या चिमुकल्याला शोधण्यात पोलिसांना यश आले। सांगलीतून अपहरण केलेल्या बाळाची रत्नागिरीमध्ये विक्री करण्यात आली होती आणि हा संपूर्ण प्रकार त्यानंतर पोलिसांनी उघडकीस आणलाय। या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। आम्हाला काही संशयित व्यक्ती आणि वाहन त्या ठिकाणी आढळून आलं। त्याच्या आधारावर आम्ही हे बाळ तात्काळ आरोपीने ज्या ठिकाणी देण्यात आलं होतं त्या ठिकाणून सुखरूप परत आणलेलं आहे आणि त्याच्या आईवडिलांच्या पालकांच्या ताब्यातही दिलेलं आहे। यामध्ये एकूण 3 आरोपींचा सहभाग असल्याचं आतापर्यंत तपासात निष्पन्न होते। एका आरोपीस पोलिसांनी गोलंदाज नावाचा एक आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। इतर 2 आरोपी आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ